पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे। या विस्तारात एनडीएला मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिंदे सेनेसह अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं समजतंय। सर्वाधिक नाराजी राष्ट्रवादी अजित पवार गटानं दर्शवली आहे, तर प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद न दिल्यानं त्यांनी कोणतेही मंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिलाय। त्यामुळे पटेल यांना मंत्रिपदासाठी सरकारने 100 दिवस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्याचप्रमाणे शिंदे सेनेला आणखी एक मंत्रिपद मिळू शकतं, तसेच प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्री करण्याची त्यांची मागणीही पूर्ण होऊ शकते। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर सागर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे, काय अधिकची माहिती आहे? नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतरनं चर्चा होती की पुढचा विस्तार कधी, कारण की अनेक मित्र पक्षांना वेगवेगळी आश्वासनं दिली आहेत। त्यात राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे दोन्ही पक्ष आहेत की त्यांना आशा आहे की पुढील काही दिवसांमध्ये ज्यावेळेस विस्तार होईल त्यावेळेस त्यांना एक मंत्रिपद कॅबिनेट दर्जाचं आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल। असं तुर्तास तरी मोदींचे 100 दिवस म्हणजे 3 महिने कदाचित विस्तार होईल का याविषयी शंका आहे। पण त्यानंतरनं मात्र ज्यावेळेस विस्तार होईल त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि शिवसेनेला एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर 100 दिवसानंतर हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिंदे गटाला देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आलेली आहे। तर एनडीए सरकारला 100 दिवस झाल्यानंतर हा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मंत्रिपद मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असणार आहे।